स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपण आज करणार आहे मुळ्याचे शेंगा पाहणार आहे आपण। याला काही भागामध्ये डिंगऱ्या पण म्हणतात। चला तर वेळ न घालवता तर रेसिपी पाहू। शेंगा अशा निवडून स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे आपल्याला आणि एक कांदा कापायचा आहे आपल्याला। कांदा बारीक कापायचा चांगला। शेंगा धुवून घेतले आहे बघू शकता। आता कढईमध्ये तेल घालून कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं तेल घालायचं कांदा परतण्यासाठी। डिंगऱ्यांचं लोणचं पण बनवलं जातं आणि ही भाजी खूप अशी चवदार लागते खाण्यासाठी डिंगऱ्याची। डिंगऱ्या शक्यतो वर्षभरच उपलब्ध असतात, पण उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये त्याचा जास्तच हंगामा असतो। कांदा आपल्याला लालसर असा होऊ द्यायचा आहे। डिंगऱ्या बाजारामध्ये घेत असताना नेहमी हिरवा रंग असला पाहिजे डिंगऱ्यांचा, म्हणजे त्या कवळ्या पण असतात आणि टेस्टी पण लागतात खाण्यासाठी। आता आणखी थोडं तेल घालून आता आपण मसाले घालायचे आहे त्यामध्ये। जिरे मोहरी घालून घ्यायची। जिरे मोहरी तडतडेपर्यंत आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा आहे। शेंगदाणे भाजून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आपल्याला। डिंगऱ्यांमध्ये खूप असे व्हिटॅमिन सी, फायबर आणि खनिजे असतात, त्यामुळे आपली ही पचन प्रक्रिया पण सुधारते डिंगऱ्यांनी। मसाले घालायचे आहे। कांदा लसूण चटणी अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचाला कमी, हळद आणि परतून घ्यायचे सर्व मसाले कांद्यामध्ये। आता डिंगऱ्या घालून घ्यायच्या। डिंगऱ्या जर कवळ्या घेतल्या तर खूप अशी पटकन होतात ही भाजी। मसाल्यामध्ये डिंगऱ्या चांगले परतून द्यायचे आहे। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। मीठ टाकल्यानंतर मीठ घालायचं आहे आणि परतून घेऊन 2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं। दुसरी पण एक पद्धत आहे या डिंगऱ्या करण्याची। हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून मिरचीचं अशा पद्धतीने केले पण